झी 24 तास एक पाऊल पुढे. नक्षलवादाचा रेड अलर्ट भाग 2 या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आज या ठिकाणी आपण विचारा रोखोक हा कार्यक्रम करतोय. आपली मतं, आपले प्रश्न डायरेक्ट तुम्ही या कार्यक्रमात विचारू शकता. त्याकरताचा टोल फ्री क्रमांक 1800221010 या क्रमांकावर डायल करून आपण दोन्ही मान्यवरांना भालचंद्र कांगोड, अरविंद इनामदार यांना प्रश्न विचारू शकता. आता माझ्यासोबत पनवेलहून मारुती लाटकर आहेत. पनवेलहून मारुती लाटकर. मारुतीजी, आपलं स्वागत विचारा रोखोक. हा, नमस्कार. माननीय इनामदार साहेबांना मला असं सांगायचंय. हा, हॅलो. बोला बोला. हा नक्षलवाद ते आजच जन्माला आलेला नाही. गेल्या 50 वर्षापासून नक्षलवाद आहे. एखाद्याच्या घरात जर घुसून आपण ते जागा बळकावत असेल किंवा अत्याचार करत असू, त्यांना नक्षलाईच्या त्यांच्या गोळीने उत्तर देणं योग्य नाहीये. मला असं म्हणायचे, आपल्याकडे बरेचसे IPS अधिकारी असे आहेत, ते प्रबोधन करून त्यांना व्यवस्थित समजावून त्यांना शस्त्रसंधी करायला भाग पाडतील असे आपल्या महाराष्ट्रामध्ये IPS अधिकारी बरेचसे आहे. माननीय इनामदार साहेब देखील अतिशय चांगलं व्यक्तिमत्व असणारे अधिकारी आहेत. त्यांच्या विद्वतेचा, त्यांच्या याचा उपयोग करून हा नक्षलवाद समूळपणे नष्ट करता येतो. एखाद्याच्या म्हणजे नक्षलवाद का तयार झाला तर आदिवासी लोकांच्या जमिनी बळकावणं, त्यांच्यावर अत्याचार करणं, त्यांना थोडीशी पैशाची लालूच, दारूची लालूच दाखवून त्यांचं हे करणं आणि स्वतःचा स्वार्थ साधणं. जसं शहरामध्ये झोपडपट्ट्यांना आग लावून तिथे बिल्डिंग उभ्या राहतात, त्यांना काही उपयोग आहे का? मग झोपडपट्ट्यामध्ये काही गुंड निर्माण होतात, तसेच आदिवासी भागामध्ये नक्षलवादी तयार होतात. बरोबर आहे मारुती लाटकर, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे. अरविंद इनामदाराचं उत्तर देतील, पण तत्पूर्वी आणखीन एक प्रश्न आहे. योगेश मंडलकर, संगमनेर. योगेश मंडलकर, आपलं स्वागत. विचारा आपला प्रश्न रोखोक. हा सर, माझा असा प्रश्न होता, जेव्हा जेव्हा आपले भारतीय जवान किंवा महाराष्ट्र पोलीसचे जवान हे शहीद होतात, तेव्हा ह्या राज्यकर्त्यांना जाग येत नाही किंवा केंद्रातील सरकारला जाग येत नाही. जेव्हा यांचे राजकीय नेते, राजकीय कार्यकर्ते मारले जातात, त्यानंतरच यांना जाग का येते? जर यांनी शस्त्रसंधी सांगितली तर शस्त्रसंधी ते भारतीय नागरिकच आहेत ना, नक्षलवादी ही भारतीय नागरिकच आहेत, त्यांनाही तोच दर्जा आहे. आपल्याकडे उत्कृष्ट IPS अधिकारी आहेत, ते त्यांच्याशी शस्त्रसंधी करू शकतात. बरोबर आहे. तुमचा प्रश्न तुम्ही मांडलेला आहे. या दोन्ही प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. पहिला जो प्रश्न आहे मारुती लाटकर यांनी विचारला, तो घेऊन मी अरविंद इनामदारांकडे जातोय की त्यांच्या प्रश्नाचा एकूण रोख पाहिला तर ज्या विषयावर आपण आता बोलवतो तोच विषय आहे की मुख्य प्रवाहात या सर्व जनतेला आणलं पाहिजे. एकदा सर्वसामान्य प्रेक्षकांना तुम्ही सांगा, मुख्य प्रवाहात आणायचं म्हणजे नेमकं काय करायचं? ज्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला होता, इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणून. म्हणजे नेमकं काय? म्हणजे साधी माझ्या अंदाजानं असं मला वाटतं की मुख्य प्रवाहात आणणं म्हणजे की जी भारताची एकंदर अन्य ठिकाणी प्रगती चालू आहे, म्हणजे रस्ते चालू आहेत, त्याच्यानंतर लोकांना काम मिळतंय, त्याच्यानंतर बरं का स्वतःच्या प्रगतीची साधनं आहेत, त्यानंतर शिक्षण आहे, त्यानंतर आरोग्याची साधनं आहेत, ही जी सगळी एकंदर मनोरंजनाची साधनं असतील आणि जे चांगलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे तुमच्या सिटीमध्ये मिळू शकतं किंवा बाहेर ठिकाणी मिळू शकतं, तेही आदिवासींना मिळणं अत्यंत आवश्यक आहे. हे खरं म्हणजे मेन प्रवाहात आणायचं म्हणजे हे आहे. एक लक्षात ठेवा, आपल्याला नागालँडमध्ये असं ठरवलं होतं खरं म्हणजे नेहरूंनी, परंतु त्यांना ह्याच्या सगळ्याचे ऍडव्हान्टेजेस मिळाले पाहिजेत. आणि मुख्य प्रवाहामध्ये आणायचं म्हणजे एक लक्षात ठेवायचं की ही विकासाची गंगा तिथपर्यंत गेली पाहिजे. कारण जेव्हा तिथपर्यंत जाईल, जर त्यांच्याकडे शाळा व्यवस्थित सुरू झाली, मास्तर आले, त्याच्यानंतर आरोग्य केंद्र सुरू झाली, डॉक्टर्स, त्याच्यानंतर औषधं आली, त्यानंतर बरं का त्यांना पोलीसमध्ये किंवा आर्मीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये जागा मिळायला लागली, त्यांच्या जमिनी सेफ राहिल्या, एकंदर सगळ्या जर गोष्टी राहिल्या तर त्या नक्षलवादाकडे जाणार नॅचरली दे विल नॉट गो दे. भालचंद्र कांगो, हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की हे सगळं नक्षलवादी देतील असं वाटतं म्हणून शेतकरी त्यांच्या बरोबर आहेत का त्यांच्या दहशतवादाच्या दडपणाखाली त्यांच्या बरोबर आहेत? असे दोन्ही गोष्टी आहेत. एक लक्षात ठेवा की एक नक्षलवाद्यांची भीती आहे, परंतु निव्वळ भीतीपेटी लोक त्यांच्या बरोबर आहेत का? तर ते अर्धसत्य आहे. कोणाबरोबर जायला पाहिजे? ज्या सत्तेबरोबर जायला पाहिजे ती सत्ता देखील त्यांच्याशी कशी वागते? म्हणजे मला अजूनही आठवतं की आदिवासींना जर तुम्ही विचारलं तर पोलीस आणि फॉरेस्ट गार्ड हे त्यांना शत्रू वाटतात. कारण आदिवासींच्या राहण्यामध्ये ह्यांच्याशी सतत टकराव आहे.
म्हणजे आदिवासी दारू गाळतात, दारू हा त्यांच्या कल्चरचा भाग आहे आणि दारूबंदी असेल किंवा दारू इलिगल गाळतात म्हणून पकडणं हे फॉरेस्ट गार्ड आणि पोलिसांचं काम आहे. म्हणजे सांस्कृतिक संघर्षाचा भाग आहे. आता आणि नागालँडचा उल्लेख केला. आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ग्रोथ म्हणजे नुसतं फिजिकल पॅरामीटर्स नाही आहेत, नुसता रस्ता नाही, नुसती शाळा नाही, तर ग्रोथ म्हणजे तुम्हाला तुमच्या सांस्कृतिक म्हणजे तुमची जीवनशैली आहे ती कुठेतरी मान्य केलेली आहे, स्वीकारलेली आहे असं असलं पाहिजे. आणि ते फिलिंग आदिवासींमध्ये नाही आहे. आदिवासींना असं वाटतं की आपल्याला मुळापासून उखडून टाकण्यासाठी ते आलेले आहे. म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट घ्या तुम्ही आतापर्यंत झालेला, धरणांचे प्रोजेक्ट्स हे जंगलातच होतात कारण हिल्स असतात म्हणून, पॉवर प्रोजेक्ट तिथेच होतात आणि या प्रोजेक्ट्समधनं जे उद्ध्वस्त झालेले आदिवासी आहेत त्यांना तुम्ही कोल माइन्समध्ये घेतलं का? त्यांना तुम्ही कधी आयर्न ओर माइन्समध्ये कामाला दिलं का? त्यांना टेक्नॉलॉजी दिली का? त्यांना हे दिलं का? मी उदाहरण देतो, जमशेदजी टाटानी जेव्हा पहिला जमशेदपूरचा प्रोजेक्ट आणला तेव्हा त्यांनी प्रोजेक्ट सुरू करण्याच्या आधी कोणाला बोलवलं होतं? अर्थतज्ञांना बोलवलं नाही, इंजिनियर्सना बोलवलं नाही, तर जे समाजवादी म्हणवणारे सिडनी वेब आणि त्यांची बायको होती, जे सोशल सायंटिस्ट होते, त्यांना त्यांनी 3 वर्ष बोलवलं आणि जंगलामध्ये आदिवासींचा अभ्यास करून आदिवासींना कसं आपलं करता येईल हे जमशेदजी टाटानी 3 वर्ष केल्यानंतर प्रोजेक्ट काढला. ही जी संवेदनशीलता 100 वर्षापूर्वी त्यांनी दाखवली ती आज भारतातले उद्योगपती किंवा भारत दाखवतंय, सरकार दाखवतंय का? नाही दाखवत. आणि म्हणून ह्याचा फायदा नेमका म्हणजे अलिनेशन ज्याला एक प्रकारे आदिवासी आणि शासन यांच्यातले नातेसंबंध विश्वासघातावर आधारित आहेत आणि त्या विश्वासघाताच्या एकूणच ढाच्यावर कुठेतरी एक प्रकारचं रक्तरंजित इतिहासाचं मंदिर उभं राहिलंय अशा प्रकारचं प्रतिपादन आता भालचंद्र कांगू यांनी केलं. आता घ्यायचा एक मला ब्रेक, कुठेही जाऊ नका. त्या ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत. योगेश मांडलकर यांनी जो शहीदांचा मुद्दा मांडला त्याच्यावर अरविंद इनामदारांना बोलतं करणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. नक्षलवादाचा रेड अलर्ट भाग 2. झी 24 तास, एक पाऊल पुढे.